नाशिकमध्ये विश्वकर्मा इंटरनॅशनल ट्रेड असोसिएशन अर्थात विटाच्या यांच्या वतीने उद्योजकांसाठी भव्य बिझनेस सेमिनारचे आयोजन करण्यात आले। विविध क्षेत्रातील उद्योजकांनी या सेमिनारला उत्स्फूर्त प्रतिसाद देत व्यवसाय वृद्धी, नेटवर्किंग आणि नव्या संधीविषयी मार्गदर्शनाचा लाभ घेतला। कार्यक्रमाचे नियोजन विटाच्या कार्यकारिणी समितीने अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने केले। सर्व सत्रे नियोजित वेळेनुसार पार पडली। उपस्थित उद्योजकांनी कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत आयोजकांच्या कार्याचे कौतुक केले। यावेळी झेड उद्योग समूह पुणेचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक श्री पांडुरंग सुतार यांनी उद्योगातील संधी, व्यवसाय विस्तार आणि उद्योजकांनी आत्मविश्वासाने पुढे जाण्याची गरज यावर मार्गदर्शन केलं। तसेच रुलका इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचे संस्थापक श्री नितीन ओहोळ यांनी शून्यातून उद्योग उभारण्यापासून मार्केट लीडर होण्यापर्यंतचा प्रवास उलगडत उद्योजकांना यशस्वी व्यवसायासाठी आवश्यक धोरणे सांगितली। तर गेली 32 वर्ष फर्निचर क्षेत्रात कार्यरत असलेले फाउंडर फर्निचर नेक्स्ट डेव्हलपमेंटचे श्री सतीश राणपुरे शिंदे यांनी व्यवसायातील सातत्य, गुणवत्ता आणि आधुनिक बाजारपेठेतील बदलांशी जुळवून घेण्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केलं। एकमेकांना सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत हा संदेश देत उद्योजकांनी परस्पर सहकार्य आणि उद्योग वृद्धीचा संकल्प व्यक्त केला। कार्यक्रमातून अनेक उद्योजकांना नवीन व्यावसायिक कल्पना, अनुभवी मार्गदर्शकाचे मार्गदर्शन आणि प्रभावी नेटवर्किंगची संधी मिळाली। अशा प्रकारचे सेमिनार उद्योजकांच्या व्यवसाय वृद्धीसाठी निश्चितच उपयुक्त ठरतात। भविष्यातही अशाच उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल अशी माहिती आयोजक पाहुणे नितीनजी आणि सतीशजी यांचं मी मनापासून स्वागत करतो, मनापासून अभिनंदन करतो। आणि श्री विश्वकर्मा इंटरनॅशनल ट्रेड असोसिएशनचा हा जो सेमिनार आहे यासाठी तुम्ही सगळे टायमावर हजर राहिले, त्यासाठी स्वतःसाठी एक टाळा। मित्रांनो, आपले प्रमुख पाहुण्यांचे भाषण झाले, बाकी आपल्या राऊत साहेबांनी सांगितलं, आपल्या निखिलजींनी आपल्या मागच्या वर्षीचा आढावा दिला आपल्याला। तर हे सर्व कार्य आता जे उभं राहिले हे खूप खडतर परिस्थितीत उभं राहिले। सहजासहजी या सगळ्या गोष्टी होत नाही मित्रांनो। कारण आज मी सकाळी मुलांना फोन केला, त्यांना म्हटलं तुम्हाला कार्यक्रमाला यायचं आहे? ते म्हणे नाही, मला थोडंसं माझं एक जवळचं नातेवाईक आहे, त्यांच्याकडे आज साखरपुड्याचा कार्यक्रम, मला जमणार नाही म्हणे। म्हटलं साहेब बघा, जितोचं मी त्यांना सांगितलं जितोचे लोक कसं काम करतात। हो ना, माझे खूप जवळचे मित्र आहेत आणि त्यांचं जितो खूप मोठं काम करतं। म्हटलं शार्दूल साहेब आपल्याला हेच करायचं आहे। शार्दूल साहेब हे विटाचे मेंबर आहेत, ते खूप माझे जवळचे, हे सांगितलं पाहिजे। जसं जितोचं सांगताय तुम्ही जैन इंटरनॅशनल ट्रेड असोसिएशनचं, असं आपल्याला मार्केटमध्ये आपल्या विटाचं सांगितलं गेलं पाहिजे। नारायणराव हे माझे खूप जवळचे मित्र आहेत, ते विटाचे मेंबर आहेत। हा आपल्याला जो प्रवास आहे हा खूप मोठा प्रवास गाठायचा आहे। व्यवसायातील नव्या संधी, अनुभवी मार्गदर्शकांचे मार्गदर्शन आणि उद्योजकांमधील नेटवर्किंगला चालना देणारा विटाचा हा बिझनेस सेमिनार नाशिकचा उद्योग क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरला। विटाच्या या मार्गदर्शन सेमिनारसाठी विटाच्या अध्यक्ष आनंदराव सूर्यवंशी, सचिव नारायणराव क्षीरसागर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।